नमस्कार बे पोट्यो. मले वाटते देवाभाऊ हापमियाट झाला आहे आणि महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री पागल कुत्र्यासारखा लंगलंग फिरत आहे. कारण सध्या महाराष्ट्र शासनानं एक आदेश जारी केला जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मास्तराईसाठी का या मास्तराईनं गावातले लंडोरे कुत्रे शोधावे आणि त्याची संख्या मोजावी. आता शिक्षकाच्या मागं पहिलेच कमी काम आहे का? शिक्षकाच्या मागं जनगणनेचं काम आहे, शिक्षकाच्या मागं पोट्टे जमा करण्याचं काम आहे, शिक्षकाच्या मागं खिचडी शिजवाचं काम आहे, शिक्षकाच्या मागं शिकवाचं काम आहे. आता शिक्षक हा शिकवण्यासाठी असतो का कुत्रे मोजण्यासाठी? हा माझा पहिला प्रश्न आहे. मग मले का म्हणायचं आहे का त्या शाळेतल्या मास्तर लोकायले कुत्रेच मोजायला ठेवा, त्याला काही शिकू देऊ नका. ठीक आहे, पोट्टे कुत्र्यासारखे गावात हिंडले चालन, पण कुत्रे मोजाचं अर्जंट काम आहे. आता हा विषय कुठून आला मला हे समजलं नाही. असे अफलातून विजय. ठीक आहे, कॅबिनेट सेक्रेटरी पदावर असणारे जे लोक असतात ते 20-20 वर्ष 25-25 वर्ष एक्सपिरियन्स असणारे IAS अधिकारी, IAS ग्रेडचे अधिकारी असतात. हे साले कोण अधिकारी होय? ह्या दिमाग कोणाचा होय? मंत्र्याचा होय उलटबुऱ्या, का त्या साल्या ठीक आहे सेक्रेटरी पदावर असणाऱ्या माणसाचा होय? म्हणजे या महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. इथं गाडगे महाराज सांगून गेले का एक वेळेस उपाशी राहा पण आपल्या पोराले शाळेत पाठवा. आणि शाळेत जर मास्तर कुत्रे मोजायला गेलात पोट्ट्याले कोण शिकवण? इथं या महाराष्ट्रात विचाराची भूमी आहे. इथं कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले, ज्यानं गोरगरिबाच्या पोट्ट्याले आपलं ठीक आहे प्रॉपर्टी इकून शाळा काढल्या. इथं छत्रपती शाहू महाराज होऊन गेले का इथं SC ST OBC मातंग महार सगळ्या पोरायले शाळा भेटल्या पाहिजे. नाव्याच्या पोरायसाठी शाळा, महाराच्या पोट्ट्यासाठी, कुणब्याच्या पोट्ट्यासाठी, मराठा पोरायसाठी सगळ्यासाठी शाळा काढल्या. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुढाकार घेऊन आपल्या पत्नीला शिकवून मुलींची पहिली शाळा काढली. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. आणि हे मास्तर लोकायले ठीक आहे पोट्ट्याले शिकवण्यापेक्षा कुत्रे मोजण्याचं काम अर्जंट आहे. कुत्रे मोजा असा आदेश आला आणि प्रत्येक शाळेच्या ठीक आहे मुख्याध्यापकाले तो प्राप्त झाला. आणि आता मास्तर लोक गावातले कुत्रे मोजन म्हणजे आता कुठं न्याय घेऊन जाव? आणि कोण तो ठीक आहे मंत्री होय? मंत्र्याच्या सुपीक डोक्यातून आला का त्या कॅबिनेट सेक्रेटरीच्या सुपीक डोक्यातून आला? त्याला पॅन्ट काउंट पडणावाले पाहिजे साल्याले अशा लोकायले जे असे आदेश पारित करतात का शिक्षकाले कुत्रे मोजाचं काम सांगते. याच्यावर तुमचं का वैयक्तिक मत आहे? माझा तर याले विरोध आहे. कारण मायाबुद्धीले न पटण्यासारखं काम आहे. शिक्षक लोकांचं काम आहे शिकवणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्याला घडवणे. हे जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकाचं काम असायला पाहिजे. त्याला त्याचं काम इमानइतबारीने करायला पाहिजे. तो काम करत नसेल शिकवायचं तर त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या, लिगल ॲक्शन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण शिक्षकाचं काम आहे शिकवणे, नाही की कुत्रे मोजणे. पहिलेच तुम्ही खिचडी अनेक वर्ष शिजवायला लावली. ठीक आहे, आता हेच काम राहिलं होतं का आता कुत्रे मोजाचं? काही दिवसांत म्हणान गाय ढोरं मोजा, काही दिवसांत म्हणान गावातले झाडच मोजा. ठीक आहे, हे काम शिक्षकाचं नाही आहे. थोडीशी लाज शरम बाळगा. आणि महाराष्ट्रातल्या लोकांनं, नेत्यानं आणि IAS अधिकाऱ्यानं जे कॅबिनेट सेक्रेटरी पदावर आहे त्यानं डोके गहाण ठेवले का असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.